नमस्कार, माझ्या चॅनेलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आज 31 डिसेंबर स्पेशल रवा केक बनवणार आहे. हा चॉकलेटी का झाला तर हे बिस्किट घातल्यामुळे चॉकलेटी झाला आहे केक. तर चला बनवूया. एकदम स्पंजी केक बनवायचा आहे आपल्याला. लहान मुलांना तर खूप आवडेल हे केक. मुलं कधी सळत असेल तर रडत असतील तर असा केक बनवा घरच्या घरी. तर इथं मी एक वाटी थोडं सपाट वाटी रवा घेतला आहे आणि अर्धी वाटी साखर घेतला आहे आणि मैदा 2 चमचे आणि दही 2 चमचे, दूध 1 वाटी आणि एक बिस्किट घेतला आहे, चॉकलेट बिस्किट. तुम्ही कोणतंही बिस्किट टाकू शकता. तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रथम रवा बारीक करून घेणार आहे. तर इथं मी रवा बारीक करून घेतला आहे. बिस्किटचे बारीक तुकडे टाकायचे आहेत ह्याच रव्यामध्ये. तर सर्व बिस्किट बारीक करून टाकायचं आहे म्हणजे मिक्सरला छान बारीक होईल. तर इथं बघा बारीक करून घेतला आहे बिस्किट आणि रवा. यात आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे. 2 चमचे घेतला होता मैदा आणि दही टाकायचं आहे 2 चमचे आणि साखर टाकायची आहे. आणि दूध टाकायचं आहे. मी कोमट केलं आहे गरम. ते दुधावर बिस्किटचं पडलं आहे काळं. तर दूध टाकायचं आहे कोमट आणि थोडंसं दूध ठेवायचं आहे कडेला. नंतर लागते आपल्याला घालण्यासाठी, पुढे कळेलच तुम्हाला. तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला छान आणखीन एकदा फिरून घ्यायचं आहे. एकच गिरकी मारून घ्यायची आहे म्हणजे मिक्स होईल. थोडंसं दूध टाकून मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरला. तर इथं बॅटर आपलं तयार आहे. याला थोड्या वेळ म्हणजे एक तासभर ठेवूया भिजवण्यासाठी. आपला रवा छान फुलेल आणि मधला मैदा वगैरे आणि बिस्किट सर्व भिजून जाईल 1 तासामध्ये. तोपर्यंत आपण डब्याला तेल लावून घेऊया. मी कुकरचा डब्बा घेतला आहे एक साईजचा. तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडं आणि वरून मैद्याचं पीठ टाकायचं आहे म्हणजे आपला केक खाली चिटकणार नाही. मी इथं बटर पेपर घेतला नाही. मी इथं मैदाचाच उपयोग केला आहे डब्याला. तर तुम्ही बटर पेपर असेल तर ठेवू शकता. आणि आपल्याला गॅसवरती कुकर ठेवायचा आहे मंद आचेवर गरम करण्यासाठी. आणि त्यात एक प्लेट ठेवला आहे. बघा इथे 1 तास झाला आहे. इथं छान भिजला आहे, फुलला आहे रवा मस्त. विलायची पूड टाकायचं आहे म्हणजे आपल्याला फ्लेवर छान येईल केकला. तुटी फ्रुटी टाकायची आहे. काही ठिकाणी चेरी पण म्हणतात याला. आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे केकला छान चव येईल. मिठामुळे गोडसराला चव येईल. तर मी तर एक इनो पुडी घेतला आहे. एक पुडी टाकून घ्यायचं आहे. वरनं थोडंसं दूध टाकायचं आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे. पटकन 1 मिनिटामध्ये 1 ते 2 मिनिटामध्ये फेटून घेऊन
लगेच हे बॅटर डब्यामध्ये कुकरच्या शिफ्ट करायचं आहे. जास्त वेळ ठेवायचं नाही बॅटरला. तर वरनं तुटी फ्रुटी टाकून घ्यायचं आहे. मी काजूचे तुकडे टाकत आहे आणखीन वरनं. तर आपलं इथं कुकर छान गरम झाला आहे. यात आपल्याला डब्बा ठेवून टाकायचा आहे. वरचं झाकण झापायचं आहे. आतली रिंग आणि वरची सिट्टी काढून ठेवायची आहे बाजूला आणि टोपण गच्च लावून घ्यायचं आहे. बघा इथं आपलं 10 ते 15 मिनिटामध्ये आपल्याला केक शिजवून घ्यायचा आहे. बघू शकता इथं खूप छान शिजला आहे. एका चाकूच्या साह्यानं बघू शकता चाकूला काही चिटकलं नाही. हे डब्बा एका थंड झाल्यानंतर काढून घ्यायचा आहे आतला डब्बा. कडनं चाकूच्या साह्याने चिटकल्याला काढून घ्यायचा आहे केक. एक ताट पालतं घालून हे डब्बा पालता घालायचा आहे आणि केक व्यवस्थित निघल आणि वरून थापटायचा आहे. आतलं चिटकलेलं वगैरे निघेल छान म्हणून थापटायचं आहे. बघू शकता इथं खूप छान निघाला आहे केक. एकदम मस्त झाला आहे स्पंची. 31 डिसेंबर स्पेशल केक आहे हे रवा केक. कसा वाटला केक रवा केक ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.